तर नागपूर ट्रिपच्या तिसऱ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला माहिती आहे थोडंसं हा व्लॉग लेट येतोय, खूपच लेट येतोय, कारण ऑलमोस्ट 2-3 मंथ्सचा गॅप झाला. माझ्याकडे व्लॉग पडून आहेत अक्षरशः, पण एडिट करायला वेळ नाही आहे, कारण खूप सगळं मला थोडंसं टाईम मॅच होत नाही आहे. पण डोंट वरी, या व्हिडिओ नंतर म्हणजे हा व्हिडिओ ज्यावेळी अपलोड होईल इथून पुढे तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघायला मिळणार आहे किंवा पॉडकास्ट बघायला मिळणार आहे किंवा काही ना काहीतरी माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि मी ह्या व्हिडिओतर्फे सांगतोय की हा व्हिडिओ जिथून अपलोड होईल हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तिथून पुढं पर डे प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी मी कंटेंट शूट करून पोस्ट करणार आहे, किंवा रील असेल, पोस्ट असेल, काही ना काहीतरी असेल, पण 100% काही ना काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल. हे मी तुम्हाला सांगतो. तर प्लीज व्लॉग एन्जॉय करा हा व्लॉग. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलमोस्ट आपण टच करणार आहे आपलं 1000चं टार्गेट आहे ते. तर या व्लॉग बघा तुम्ही. हा ब्रिज आहे जो मेट्रोमधून रोड क्रॉस करण्यासाठी बनला आहे. कोण नाही ब्रेकफास्ट नाही. आपण आता जात आहे स्वामीनारायण टेम्पलकडे, जे की नागपूर मेन सिटीपासून थोडंसं आउटसाईड आहे. टेम्पलचं प्रिमायसेस आहे, खूपच सुंदर बनवलं आहे. पाहू शकता तुम्ही बाहेर सगळे बॅग आणि चप्पल स्टँडसाठी फ्रीमध्ये सेवा त्यांनी बनवलेली आहे. आणि आतमध्ये पाहू शकता तुम्ही, जे की प्रत्येक साईडला गार्डन आणि ग्रीनरी त्यांनी मेंटेन केलेली आहे मंदिरामध्ये. त्यामुळं मंदिरामध्ये आल्यावर फील खूप छान येतोय. या मंदिराचा प्लस पॉईंट असा आहे की हे मंदिर थोडं हाईटला आहे, आणि त्याच्यामुळे काय सगळीकडून हवा खूप खेळती राहते, त्यामुळे मंदिराचं फील वेगळाच येतं. मंदिराची आतली बाजू आहे शूट केलेली आहे, थोडीशी मेमरीमध्ये ठेवायची होती. तर मित्रांनो, आपण आता चाललो आहे सुकला लेक बघायला, जो की नागपूरच्या दुसऱ्या एंडला आहे. आणि बघूया आता कसं आहे. उताला लेक, त्या लेकला मी आलेलो आहे. ते सगळं ठीक आहे, पण एक प्रॉब्लेम असा आहे की मी आलो तर लेक पाहायला, जे की सुरूच नाही आहे. कारण ज्यामध्ये म्हणतो आपण की इकडे शो व्हायचा तो सुरूच नाही आहे, त्याच्यामुळे तर काही मेमरीज मला शेअर करायचे या पॉईंटला. गेलो होतो, तर जाताना मी इझिली पोचलो तिथे, पण तिथे एक कारंज्यांचा शो व्हायचा. आणि माझ्या राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं होतं तिथं, नितीन गडकरीजींनी सुरू केलं होतं. तर मी ते पाहण्यासाठी गेलो होतो, आणि तिथे पोहोचल्यानंतर मला कळालं की ते सुरूच नाही आहे. पहिली गोष्ट तर मला वाटलं काहीतरी म्हणजे एक टायमिंग असते आणि मी लेट गेलो की काय, म्हणून मी दुसऱ्या एंडला पोचलो, जिथे सगळी लोक म्हणजे खाऊगल्ली वगैरे आहे, तिथं सगळी लोक एन्जॉय करत असतात. तर त्या ठिकाणी मी पोचलो, आणि खूप लोक येतात, म्हणजे तुम्हाला पटणार नाही, यंगस्टर्स, कॉलेजचे मुलं, तिथले लोक वगैरे, शनिवार रविवारी खूप गर्दी असते तिकडं. आणि मी त्या ठिकाणी पोचलो, आणि ॲट द पॉईंट माझ्यासोबत एक फनी किस्सा झाला की एक एक पर्सन होतं तिथे. तर मी विचारायचं म्हणून त्यांच्याजवळ गेलो, तर मला वाटलं की मुलगा आहे, आणि ॲक्च्युली ती मुलगी होती. मुलांसारखे हेअर्स होते. तर मी थोडंसं हे झालं, आणि मी त्यांना बाबा विचारलं की म्हणजे इथं हे कधी सुरू असतं वगैरे. तर ते बोलले की हमेशाच बंद आहे म्हणले, हे हे कधी सुरू नसतं, हे नुसतं नावाला चालू करतात, बंद करून टाकतात.
4 दिवस चालू राहिलं, परत बंद झालं असं त्यांनी सांगितलं. आणि हे फक्त एका ठिकाणी नाही, मी नागपूरला जेवढ्या ठिकाणी गेलो सगळीकडे हेच बॉम्ब आहे. म्हणजे सगळं सुरू केलंय पण तिथे चालू असं काहीच नाहीये. गार्डन सुद्धा बंद आहे. ते कारंज्याचं सुद्धा बंद आहे. म्युझियमला पण 2 दिवस माझ्यामध्ये काहीतरी सुरू राहते. ते सीताबुल्दी फोर्ट आहे ते फक्त वर्षातनं एकच 2 दिवस उघडते. एक 26 जानेवारी, एक 15 ऑगस्ट. तर असं सगळं झालं तिथे. तर भाई मी नशीब तिथं ती मुलगी होती मला समजलं ॲट द पॉइंट. नाहीतर काय तर झोलच झाला असता भाई. मी तर काय तर बोललोच असतो. म्हणजे तर मिसमॅच झालं असतं. तर त्यांनी मला सगळं सांगितलं की तुम्ही हे इकडे इकडे असं आहे. टाइम वेस्ट करू नका म्हटले तुम्ही हाला. तर त्यामुळे बरं झालं माझं टाइम थोडं वाचलं, नाही तर गोळ झाला असता. नमस्कार. तर आज तारीख आहे 16 जून आणि विषय असा झाला की आज 7 वाजता ट्रेन आहे संध्याकाळी. तर आत्ता वाजल्यात 12च्या आसपास. तर आत्ता मला चेकआउट करायला लागणार आहे 12ला चेकआउट आहे. चेकआउट झाल्यानंतर इथनं मला 7 वाजेपर्यंत फिरायचं आहे. म्हणजे माझ्यात तेवढाच टाईम आहे. 7 पण नाही, मला 5 वाजेपर्यंत फिरायचं आहे. आणि विषय असा आहे की माझी बॅग वगैरे मी कालच सगळी पॅकिंग करून ठेवलेली. आता फक्त मी पूर्ण रेस्ट घेतला आहे जेणेकरून मला थोडा पायाला आराम वगैरे मिळाला आहे व्यवस्थित. त्यामुळं आज मी चालू वगैरे शकतो आहे. तर आता इथनं मी म्हणतो आहे की इस्कॉन टेम्पलला जायचं. छोटं आहे पण ठीक आहे, माझं तिथं बऱ्यापैकी वेळ जाईल. इस्कॉन टेम्पलनंतर त्याच्या बाजूलाच एक लेक आहे आणि गार्डन टाईप आहे, ते पाहायचं. आणि जर थोडा वेळ राहिला तर त्याच्यासमोरच एक मॉल आहे, तिथं वेळ घालवायचा असं मी म्हणतो आहे. जर पॉसिबल झालं तर जॉन कॅफे म्हणून एक आहे, खूप जुनं आहे, तिथं जाऊ शकतो आहे. डिपेंड्स ऑन टाईम. तर हे मेन 3 ते 4 स्पॉटच करू शकतो आहे. म्युझियम आहे पण विषय असा आहे की जे 2 म्युझियम आहेत, रेल्वे आणि अजून एक म्युझियम आहे सेंट्रल म्युझियम नागपूरचं, ते जे म्युझियम आहे ते आज सोमवारी बंद असते. ते दोन्ही पण आज बंद असतात. मला ते काल करायला पाहिजे होतं. आणि झू पण आहे इथं, तो थोडा लांब आहे, तो जाऊ नाही शकत. झू आपण नेक्स्ट स्पॉटला पाहूया. आणि विषय काय आहे, तर हे 4 स्पॉट मेन आहेत. आणि हे झाल्यानंतर बाबा स्टेशनवर जाऊन थांबलं पाहिजे, कारण ट्रेन लवकर पण मिळते, वेळ पण लागतो आहे. त्यामुळं टाईमशी मस्ती करणं परवडणार नाही. त्यामुळं एवढंच. तर चला निघूया. तर इथलं एक ठिकाण राहून गेलं. ठिकाण म्हणजे स्वीट्स शॉप आहे ते, हिरा स्वीट्स. म्हणजे ऑनलाईन ज्यावेळी रिव्ह्यू पाहत होतो त्यावेळी खूप जणांनी हे रेकमेंड केलं होतं, हिरा स्वीट्स. तर ती जवळचं एक शॉप आहे, तिथं जाऊन मी घरी पाठवता येते का बघणार आहे स्वीट्स. जर पाठवता आले तर मग डायरेक्ट घरीच पाठवेन. मी काही तर 1-2 टेस्ट केले तरी काम होऊन जाते. तर नेक्स्ट स्टॉपला जाऊन लेफ्टला गेले की मग मला जवळ एक आहे, तर सुरुवातीला तिथंच जातोय. त्यामुळे मला अर्धा तास लवकर निघतोय मी, म्हणजे ठरलेल्या टाईमपेक्षा, जेणेकरून माझं बाकीचं जे प्लॅन आहे तो पण टाईम टू टाईम व्हावा. तर हिरा स्वीट्समधून हे घेतलं मी संत्रा बर्फी. आणि ॲट द पॉईंट माझा माईक खराब आहे हे मला माहिती नव्हतं, आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला की मी जे बोलतोय, मी शूट करतोय, पण मला समजत नव्हतं की माईक बंद आहे, म्हणजे बंद पडलाय. तर हे थोडंसं रेकॉर्डिंग आहे हे, म्हणजे मी बोलत होतो पण माझ्या लक्षात नाही काय बोलत होतो. तर हे थोडंसं म्हणजे आलेलं नाही आहे त्यात बोलतेलं. तर याच्यासाठी माफ करा की हे आलेलं नाही व्हॉइसमध्ये.
बाकी आता पुढे काय झालं ते पुढे बघा तुम्ही. ते असं झालं होतं की मी खूप जागी फिरलो होतो आणि फिरून फिरून मला समजलं की ते इस्कॉन टेम्पल आहे ते सोसायटीच्या आतमध्ये आहे. घर में भाई तर हे जे माया मागं दिसते हे इस्कॉन टेम्पल आहे. कॉरिडॉर आहे हा सगळा कॉरिडॉर आहे. गार्डन आहे पूर्ण मंदिरापर्यंत. आता टाईम झाले 2 वाजलेत. 2 वाजून 4 मिनटं झालीत. इथं पोचलो आहे मी. पण विषय असा आहे की मंदिर आत्ता बंद आहे सध्या तरी. ते बोलले की 4 वाजता उघडत आहे. मग 4 वाजता जर उघडत असेल तर आपल्याला मला नाही वाटत पाहता हे आहे संत्रा बर्फी हिरा स्वीट्सची. आता मी मंदिरात इथं बसलो आहे. ह्याच्या खाली वार वगैरे येते छान. तर हे टेस्ट करून बघतो कसं आहे. तर हे आहे लेक मागच्या बाजूला. मध्ये याच्या बरोबर गार्डन आहे सुद्धा बंद आहे. तिथं काका आत एक बसल्यात त्यांना विचारलं मी. ते बोलले हे इकडे जाता येत नाही आत बंद आहे. या नागपूरमध्ये चालू काय आहे इथं सगळं बंदच आहे. इस्कॉन टेम्पलमधून मी गेलेलो ते लेक बघायला. पण तुम्ही पाहिलं की ते बंद होता. आता वाटत आहे इथं एक हे महादेवाचा संगमरवरी दगडांनी छोटंसं आहे. असं ओपन एरिया आहे कॉरिडॉर आणि आत मंदिर आहे. इथं आत पण जाता येते. तुम्ही पिंडीजवळ पण जाऊ शकताय. छान मंदिर आहे. तर इथं मी थोडा वेळ बसलो आहे. कारण माझी ट्रेन 7 वाजता आहे. तर मला तिथं जाऊन पण बसायचं आहे. इथं पण तिथं गर्दीत बसण्यापेक्षा मी इथं बसतो आहे आणि तिथून मग 7 वाजता अशी ट्रेन पकडणार आणि मग नेक्स्ट लोकेशनला जाणार.